मी आता असं आहे देवगड तालुक्यातील रेंबावली या गावात आणि ह्या नारळ झाड असा नष्ट झालेला असा भोंग्याने काय सुई खाल्याने काय उभीच पडली. भोंग्याने सुई खालेली असा संपूर्णपणे घरावर असा आणि ह्या आज आपल्याक तोडूचा असा. तर आपल्याबरोबर आमचे लाडके शिक्षक असत माननीय श्री वंदू सर आणि या सरांचा गाव असा आमचं महादेव आमचं खास मित्र विद्यार्थी हां यावेळी विद्यार्थी आता मित्र आमच्या गावातील आधी तुझं स्वागत ठिकाणी आमच्या गावात तुझं आणि तुझं आम्ही रील नेहमी बघतो. आमका अभिमान वाटतं की आमचा एक विद्यार्थी या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करतात. ही खरं म्हणजे सेवा जनसेवा आणि थोडीशी रिस्क सुद्धा असते. रिस्क करत असतो तो रिस्क शिवाय काय नाही असा. पण शेवटी कर्मसेवा म्हणा किंवा सेवा करत असताना जी सेवा देत असतो त्याचं फळ म्हणण्यापेक्षा त्याचे जे आशीर्वाद असतात हे खूप मोठे होते. आशीर्वाद महत्वाचे. तुझ्या नेहमी तुझ्याशी पाठी असताना आम्ही धन्यवाद. भगवंत तुला आणखी चांगला काम करण्याची तब्येत आधी चांगली तुझी आम्ही प्रार्थना करतो आणि तुका या कामामध्ये यश येऊ. बघूया आता ह्या काम आपला कसा होत आता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझं काम तुमका आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा. हो नक्कीच यस. चला बघूया कसा काय होता कामचा या. मालकांचा म्हणणं असा की इकडे काय त्यांचे कारल्याचे वेली असत, केळी असत, इकडे केळी असत, इकडे काय मिरची झाडा कसा, इकडे टाकी असा पाण्याची, सगळा सांभाळूचा असा म्हणतात. तुकडेच करूचे लागतले आपल्या. बघूया कसा काय होता कामचा. सोप्या
असा संपूर्णपणे जो कल होतो तो घरावर होतो आणि जरी हो एक पाऊस जातो तर कुदान घरावर पडण्याची शक्यता होती. भोंग्याने सुई खाल्लेली. आता जो पहिलो तुकडो आहे त्याच्यात भोंगे गावतात का बघू. कुरकुरीत झालेलं होतं. भोंगे असण्याची शक्यता असा. हो का सोंडो भोंगो हे भोंग्याने ते नारळाच्या झाडाची वाट लावली. हे आता थोड्या दिवसांनी परिपक्व होणं असते आणि परत दुसऱ्या नारळाच्या झाडावर जाणं असते. हे सगळे सोंड्या भोंग्यांचे अळे असत. हे नारळ झाडाची संपूर्णपणे वाट लावतात. काय नाही हो एक 4 गावले. आणखी जे मुख्य असतं लाल असतात लाल. हे काय करतात तवा आतमध्ये हो बघा. अरे 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 हो बघा मुख्य हे सोंडो भोंगो लाल. हे का सोंड असतं हे बघा. आणि दुसरं असतं गेंडो भोंगो. हे संपूर्णपणे नारळ झाडाची वाट लावतात. अजून बघूया गावतात काय. हे आता हे नाही तोडतात ना हो हो तर हे प्रजनन करीतच राहणं असते आतमध्ये आणि त्यांच्या वेळे घालीत राहणं असते. दुसऱ्याकडे जाणं असते. कीटकनाशक मारू आहे एवढ्या जागेवर मग ते सगळे मारून जातात. हा कीटकनाशक घालू का प्रत्येक टायमाक. संत महिन्यातून म्हणजे वर्षातून किती वेळा वर्षातून ना महिन्यातून घालू का. अरे बापरे तर हे उडतं प्राणी आहे. आता हे का थोड्या दिवसांनी ना चालू जाणार आहे. हे थोड्या दिवसांना हे एका पंख फुटते. हे बघा हे पंख असत. हा हा हे पंख फुटले का ते एका नारळाच्या झाडावरून दुसऱ्या झाडावर गेले. त्यांचा कामच या प्रजनन केल्याने काय ते दुसऱ्या झाडावर गेले. हे जे हे हळे आहेत ना त्यांचा काम पोखरूचा. ते रातना दिवस पोखरीत राहणार. खाली खाली हा खाली खाली राहत राहणार ते. हे काय गावले असं पावडर नाही मारत कीटकनाशक बनवू काय नाही हा मॅडम त्यांना मारत क्लोरोफायरोपास. माझ्याकडे लॅमडान पण जात. एक सोंडो भोंगो परिपक्व आणि ते 5 अळे भेटलेले असत. हे नारळ झाडाचे संपूर्णपणे वाट लावतात. तर काम तर आपला झालेला असा. या भोंग्यांचा बघूया का त्या डबिये टँका ठेवूया आणि त्यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा मरेपर्यंत शिक्षा मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा यांका ठोठावलेली असा सरांनी. नुकसान खूप केलं ना आपलं. होय तर आणि पर्यावरणाचं त्याचं नुकसान हा हे नारळ झाडाचे वाटच लावणार. चला यांका घ्या घालूया बरणेच घालूया नाही तर उडान जातो तो. या नमस्कार. आज या ठिकाणी आमचे विद्यार्थी आणि आता आमचा तो मित्र महादेव घाडेवकर मुक्काम पोस्ट गोटणे गावठण त्याने आमच्या या रेमोरी भूमीमध्ये शुभमच्या मागणीनुसार त्याने आपला हा माड की जो माड भुंग्याने पूर्णपणे खाऊन टाकलेला होता आणि तो घरावर होता तो त्याने अगदी पद्धतशीरपणे जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याने कापलेला आहे. आम्ही आतापर्यंत जे रील्स बघत होतो परंतु आज मला एक संधी मिळाली त्याची की प्रत्यक्ष हे काम करताना आता हे काम करत असताना त्याला शारीरिकही ताकद लागते त्याचबरोबर बौद्धिकही त्या ठिकाणी विचार करून ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे हे जे काम आहे ते त्याने अगदी पद्धतशीरपणे केलेलं आहे. त्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. महालक्ष्मी आणि आमची आकारी ब्राह्मण यांच्या कृपेने हे त्याने ते काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याच्या संधी सेवा करून घ्यावी सगळ्यांनी त्याच्याकडून. आणि परंतु काय होतं की घराजवळ आपण माड लावतो ते माड कशात करते एकमेकाला घाबरून मग ते घरावरती येतात. नाईलाजाने ते तोडावं लागतं. नाईलाज आम्ही बोलवतो त्याला त्यावेळी तो तोडतो आणि घराचा धोका किंवा हे जे भुंगे वगैरे असतात त्रास देतात आणि हे जर नाही तोडलेत माड तर ते घरावरती धोका होऊन त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं आणि म्हणून हे करावं लागतं आणि म्हणून तो तोडतोय. ठीक आहे. आता तो दुसरीकडे लावेल. हा शुभम आमचा माड आहे तो दुसरीकडे लावेल त्या ठिकाणी. त्या बदल्यात एक झाड तोडलं तर 2 झाडं. शासनाचं धोरणच आहे त्या पद्धतीने तो आणखी झाडं लावेल. पर्यावरणही जपेल आणि कोकणात आम्ही जपतो आणि कोकण आम्ही प्रेमीच आहोत. कोकणामध्ये आमचे निसर्ग प्रेम आहे. पहिल्या पावसावर बरीच झाडं आम्ही लावतो. ठीक आहे. धन्यवाद तुमचे. आशीर्वाद चांगले राहणार आहे तुमचे. नक्की आहेत कायमच असतील आमचे. चला आता मालक बघूया काय म्हणतात ते. ज्यांनी आमका बोलावलं नाही ते बघूया काय म्हणतात ते. महादेव घाडेगावकर
घोटण्यातले हे ब्लॉगर तुम्ही व्हिडिओ बघितच असाल यूट्यूबवर. त्यांनी आज येऊन आमचा जो माड तोडल्याने, जो धोकादायक घरावरती होतो त्यांनी तोडल्याने, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो आम्ही. आणि एवढा रिस्की काम होता जा त्यांनी म्हणजे जा कोणीच करू शकत नाही होता आणि माणूससुद्धा भेटत नाही होतो, तर त्यांनी केल्याने त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ते काय कलाकृतीने डोक्यान तोडलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार हां ठीक आहे, धन्यवाद. आशीर्वाद तुमचे चांगले राहा. चांगलेच देते असे. चला आता चाय घोटभर घ्यावी आणि आपले मार्गस्थ व्हावूया.